ताई ऐक प्लीज, मी तुझ्याकडनं पुन्हा पैसे नाही घेणार आहे आता. अरे हे काय असतं तुमचं? आता माझी पण जबाबदारी आहे ना, माझे आई बाबा. एरवी तू सांभाळतोस ना आई बाबांना. मग आता जर तुला काही अडचण असेल तर मला मदत करायला नको का? काहीतरी वेड्यासारखा हट्ट करू नकोस. मला आता जर पैशाची गरज असेल तू केली नसतीस का मदत मला? मग तसे आता मी तुला पाठवते. गप्पा बस, शांतपणे ते घे. आणि हा असा वेड्यासारखा हातेताईपणा नको करूस रोहन. धीर धर थोडा, मी आहे. तू आराम कर आता. मी थोडे पैसे ट्रान्सफर करते तुला. ठेवू? बाय. स्वानंदी, तू रोहनला पैसे देतेस? कुठले, म्हणजे का? एक मिनिट, आणि हे हे कुठले पैसे? हे तर राजवाड्यांनी दिलेत मला पैसे. स्टाफचा पगार द्यायचा आहे म्हणून. ओ माय गॉड, म्हणजे स्टाफला द्यायचा पगार, ते पण समरनी दिलेला, तू तुझ्या भावाला देणार आहेस? हे असं कोण म्हणाले तुम्हाला, का तुम्ही ठरवून टाकलेत हे? म्हणजे राजवाड्यांनी जे पैसे मला स्टाफचा पगार म्हणून दिलेत ते पैसे मी परस्पर माझ्या भावाला देईन, माझे पैसे समजून, असं का वाटलं तुम्हाला? मी माझ्या कष्टाचे, मी कमावलेले माझ्या पगारातले पैसे माझ्या भावाला देते. अच्छा, जे तुझा पगार नाही. कसं असतं, लग्न झाल्यानंतर मुलीचं असं काही नसतं. मुलीचं जे काही असतं ना ते तिच्या सासरचं असतं, माहेरचं काही उरत नाही. मला नाही वाटत असं. लग्न झालं म्हणून मुलीसाठी माहेर संपत नाही. आणि मी माहेरची जबाबदारी कधीच झटकणार नाही. ते आई बाबा आहेत माझे. माझा भाऊ, माझी वहिनी, मुळात माझा भाऊ ना घरातल्या 4 जणांचा सांभाळ करतोय ना, सो त्या सगळ्याचा भार माझ्या भावाच्या एकट्यावर पडतोय. सो मी जसं माझ्या पगारातला काही भाग माझ्या सासरी देते, इथला भार उचलते, तसाच माझ्याच पगारातला थोडासा, अजून थोडासा भाग मी माझ्या माहेरी देऊ शकते आणि तिथलाही भार उचलू शकते. हे असं किती दिवस पैसे देत राहणार तिला? म्हणजे तुझ्या भावाला, रोहनला जॉब होता ना कुठेतरी, मग हे अचानक काय डिलिव्हरी बॉय? आणि नाही, मी असं बाहेरून जात होते ना तेव्हा कानावर पडलं सहज माझ्या. नाही, हा म्हणजे जरा टेम्पररी त्याच्यात नोकरीचा प्रॉब्लेम झालाय, म्हणून तो दुसरं काम करतो. ओ माय गॉड, म्हणजे रोहनची नोकरी गेली? म्हणजे आता असं होणार आहे की आपल्याकडे दिवसाला 10 पार्सल्स कोण ना कोणतरी घेऊन येत, डिलिव्हरी बॉय. त्यात आता आपला जावई डिलिव्हरी बॉय म्हणून पार्सल घेऊन येणार. स्ट्रेंज नाही, म्हणजे तो जावईच राहणार, त्याला असं कोण डिलिव्हरी बॉय म्हणून ट्रीट नाही करणार. पण तरीही मला डॉलच्या आणि त्याच्या संसाराची काळजी वाटते. त्यात डॉलचं आणि तुझ्या आईचं अजिबात पटत नाही. स्वानंदी, मला खूप टेन्शन येतं ग. कसं होणार यांचा संसार, कसा होणार? नका काळजी करू, अगदी सुखाचा होईल. अहो, लग्नात उतार चढाव येत राहतात, पण कसं आहे, तुमचे एवढे संस्कार आहेत, कितीही संकट आली तरी एकमेकांना धरून ठेवण्याची धमक आहेच नाही का त्या दोघांमध्ये. त्यामुळे नका काळजी करू. अहो, जॉब बदलला म्हणून नाती बदलत नसतात. आणि जोपर्यंत नातं टिकून आहे तर जॉब बदलला तरी त्याने काहीच फरक पडत नाही, है ना?